हे स्टँड आणि माझं गॉगल. माईक आपला चालू नाही याची खात्री करून जॉईन होत राहा, कारण घरचा काही वाद विवाद आपल्या सर्वांना ऐकायला येतो तो. ठीक आहे, ते सगळ्याच घरी असतं, तसं काही नाही, पण मात्र कोणाला माहीत होतं कामा नये. चला, वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज क्लिअर आहे? सगळ्यांना येतोय आवाज? आवाज येतोय? हा, कोणत्या कोणत्या यादीत? कधी जरांच्या यादीत नाही ना आलं. तिथंच मीच बसून सर्वांचं टाकून माझंच नाही आलं. म्हणजे मी होतो तिथं टाकताना सर्वांची. हा ना, कांतीलाल सर हे सगळं नावं टाकत होते, मी तिथेच होतो, तरी माझं नाही आलं. काय करणार आता? ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, सर्वजण व्यवस्थित क्लासला बसले असतील. जर तुम्ही प्रॉपर तयार असाल तर आपण क्लास सुरू करूया. बाकी आपले मला वाटते 5-6 लोक होतील जॉईन हळूहळू. पण मात्र तुम्ही वही पेन घेऊन सोबत बसायचं आहे. ठीक आहे, वही पेन न घेता जर तुम्ही क्लास करत असाल तर त्या क्लासचा काही आउटपुट होणार नाही आहे. तुम्हाला मी आत्ता सांगतो, काहीच आउटपुट होणार नाही आहे. मस्तपैकी ते यूट्यूबला व्हिडिओ पाहिल्यासारखं होईल आणि त्याला काही अर्थ नाही आहे. ओके, म्हणून आपण व्यवस्थित वही पेन घेऊन क्लास करायचा आहे. तुम्हा सगळ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. तुम्ही माझ्या क्लासला जॉईन झालात याचा मला खूप आनंद आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा क्लास पोहोचवाल. कधीपर्यंत? 23 नोव्हेंबरच्या आधीपर्यंत. ठीक आहे, जर उद्यापर्यंत जर ते क्लासला ॲडमिशन घेत असतील तर 500 रुपये फीस आहे. आणि याच्यानंतर जर क्लासला ॲडमिशन घ्यायला लागली तर मात्र 999 रुपये फीस आपल्याला करावी लागते. ओके, म्हणजे 10 तारखेपासून. म्हणून माझी विनंती आहे, आणि ॲडमिशन लवकरात लवकर करायला सांगा तुमचे मित्रमैत्रिणी. चला, ठीक आहे. तर बघा, आपल्या याच्यानुसार, आपल्या पद्धतीनुसार आपण सुरुवातीला काय करतो तर जो सगळ्यात महत्त्वाचा केंद्र प्रमुख असेल किंवा TETचा दुसरा पेपर आहे किंवा बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र हा जो भाग आहे, आणि केंद्र प्रमुखाचा दुसऱ्या पेपरमधला जे काही 100 मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये 20 मार्कासाठी अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र असा एक आपल्याला घटक आहे. त्याच्यावर आपण एक 5-10 मिनटं घेत असतो आणि बाकी नंतर आपला टॉपिक सुरू होतो. तर बघा, आपल्याला माहिती आहे अध्यापन म्हणजे काय, अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप वगैरे माहिती आहे आपल्याला. पण अध्यापन मुख्यतः अध्यापनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. किती? 2. आणि एक प्रकार म्हटला जातो तुम्ही नाही लिहायचा. ठीक आहे, तुम्ही नाही लिहायचा बालगोपाल. एक म्हटला जातो शिक्षक केंद्रित, आणि दुसरा जो प्रकार आहे अध्यापनाचा त्याला कोणता म्हणतात बरं?
विद्यार्थी केंद्रित. म्हणजे सुरुवातीला अध्यापन हे शिक्षक केंद्रित राहायचं. म्हणजे शिक्षकांनी मस्तपैकी शिकवायचं, मग विद्यार्थ्यांना समजायला की नाही, उद्दिष्ट पूर्ण व्हालेत की नाही, त्याच्यामध्ये वर्तन बदल व्हायला की नाही, ह्याच्याशी काही घेणं नाही. बस शिक्षकांनी आपली तयारी फुल टू तयारी करून फुल टू शिकवायचं. अशा पद्धतीची सुरुवातीची पद्धत होती. पण नंतर ते बदलत गेलं. शिक्षक पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीमध्ये एक पद्धत आहे, तिला म्हणतो आपण व्याख्यान पद्धत. ठीक आहे, माझ्यासारखं नुसतं व्याख्यान द्यायचं, बाकी तुम्ही ऐकत राहायचं, याला व्याख्यान पद्धत म्हणायचं. ठीक आहे, ती शिक्षक केंद्रित आहे. कथन, मस्त एक गोष्ट सांगायची. पण गोष्ट सांगायला एक गोष्ट पाठ पाहिजे, व्यवस्थित पाठ पाहिजे, तरच ते सांगता येते. हावभाव करून व्यवस्थित गोष्ट सांगता आली पाहिजे. कथन पद्धत आहे. त्यानंतर आहे ठीक आहे, त्यानंतर आहे, थोडं बारीक झालं का? ठीक आहे, मी करतो मोठे. त्यानंतर त्याला सांघिक अध्यापन पद्धती म्हणतात, सांघिक. ठीक आहे, आणि ही सांघिक अध्यापन पद्धत लॉर्ड ट्रम्प, कोण, लॉयड किंवा लॉर्ड ट्रम्प यांनी ही विकसित केलेली आहे. ट्रम्प भाऊने, आता ट्रम्प आहेत ना आपले राष्ट्राध्यक्ष, त्यांनी विकसित केलेली नाही बरं का. हे लॉर्ड ट्रम्प दुसरे आहेत, म्हणजे त्या नावाचे ते सांघिक. आणि 4 नंबरला आहे जे की शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आपण बघत आहोत. त्यानंतर आहे दिग्दर्शन. बघा, दिग्दर्शन आपल्याला विद्यार्थी केंद्रित वाटू शकतं कुणाजण, काही जण, पण नाही, ती आहे शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहे. आणि या दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा सर्वात जास्त उपयोग कुठे होतो किंवा कोणत्या विषयामध्ये होतो, तर विज्ञान या विषयामध्ये होतो. त्यानंतर आहे बघा, दिग्दर्शन अध्यापन पद्धतीनंतर गोष्ट अध्यापन पद्धती. हे आपण नंतर डिटेल घेणार आहोत. हे तुमच्या याच्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी हे आपलं चालते. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि तुम्ही याचं रिव्हिजन करत राहायचं. ठीक आहे, गोष्ट अध्यापन पद्धती आहे. त्यानंतर आहे 6 नंबरची अध्यापन पद्धती आधार. ही आधार अध्यापन पद्धतीची आहे. तर ही शिक्षक केंद्रित असणारी अध्यापन पद्धती सर्वात जास्त उपयोगाची आहे इतिहास या विषयासाठी. कोणत्या विषयासाठी? इतिहास या विषयासाठी. त्यानंतर याच्यानंतरची आहे आधार पद्धतीनंतर अवगामी पद्धती. अवगामी पद्धती, ही अवगामी पद्धती जी आहे, तर ही अवगामी पद्धत सर्वात प्रथम एरिस्टॉटल यांनी विकसित केली आहे. एरिस्टॉटल हे प्लेटोचे ठीक आहे, प्लेटोचे शिष्य होते आणि प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य होते. ही अशी गुरु शिष्याची परंपरा आहे. सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल. ठीक आहे, या एरिस्टॉटलचं खूपच प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे. त्याच्याविषयी चांगला अभ्यास आपला असणं गरजेचं आहे. म्हणजे अवगामी पद्धतीचा जनक. आणि ह्याच्या विरुद्ध एक पद्धती आहे उद्गामी. उद्गामी. तर अवगामी पद्धतीचा जनक जर कोण आहे असं तुम्हाला विचारलं तर त्यांचं नाव घ्यायचं आपल्याला, एरिस्टॉटल. आता विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीमध्ये सर्वात प्रथम येते प्रकल्प पद्धत. कोणती? प्रकल्प. आणि या प्रकल्प पद्धतीचा जनक किलपॅट्रिक यांना म्हटलं जाते. ठीक आहे, कुणाला म्हटलं जाते? किलपॅट्रिक. किलपॅट्रिक हे जे आहेत, हे मानसशास्त्रज्ञ जॉन डुई यांना फॉलो करत होते. जॉन डुईचे एक विद्यार्थी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु किंवा त्यांना शिकवलेले शिक्षक जे आहेत, जॉन डुई हे आहेत. आणि किलपॅट्रिक यांचे पण ते गुरु होते, म्हणजे त्यांना शिष्य मानायचे, यांचा वारस म्हटलं जायचं. जॉन डुई यांचा वारस कुणाला म्हटलं जायचं? तर या किलपॅट्रिक यांना. त्यानंतर चर्चा पद्धत देखील ही विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय? तर एखादा
विषय दिला जातो विद्यार्थ्यांना आणि त्या विषयाच्या अनुषंगाने शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ही पर्यवेक्षित अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. पर्यवेक्षित अभ्यास ही देखील विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा प्रवास पद्धत. प्रवास पद्धत कोणत्या विषयासाठी उपयुक्त असेल सांगा तुम्ही आता. प्रवास पद्धत. ठीक आहे. त्यानंतर आहे सहल पद्धत. सहल पद्धत देखील हे शिक्षक केंद्रित आहे का? नाही, तर विद्यार्थी केंद्रित आहे. तुम्हाला 3 पर्याय कुठले तरी इकडले देतील आणि एखादा पर्याय इकडला देतील आणि त्याच्यातून तुम्हाला यापैकी कोणती पद्धत शिक्षक केंद्रित नाही, कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित नाही असं विचारलं जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळं हे लक्षात राहू द्यायचे. सहल पद्धत. त्यानंतर आहे बघा ही सहल पद्धत जी आहे तर इतिहास, भूगोल, परिसर अभ्यास या सर्व विषयांसाठी किंवा विज्ञान विषयासाठी देखील सहल पद्धत उपयोगाची आहे. त्यानंतर आहे समय शोधन. समय शोधन ही पद्धत एक आहे, विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. या पद्धतीचा जनक आर्मस्ट्रॉंग किंवा हेनरी आर्मस्ट्रॉंग म्हणतात. आर्मस्ट्रॉंग, नील आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. आर्मस्ट्रॉंग, नील आर्मस्ट्रॉंग कोण आहेत? समय शोधन पद्धतीचा जनक हे आर्मस्ट्रॉंग आहेत. आणि समय शोधन पद्धत ही विज्ञानाची विशेष पद्धत मानली जाते. विज्ञानाची विशेष पद्धत, विज्ञान विशेष पद्धत आहे कोणती? समय शोधन. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे लिहितो. त्यानंतर आहे समस्या निराकरण पद्धत. समस्या निराकरण पद्धत ही पद्धत कोणी विकसित केली? तर किलोपॅट्रिक यांचे गुरु जॉन डुई. जॉन डुई यांनी ही पद्धत विकसित केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रयोगशाळा पद्धत आहे. प्रयोगशाळा ही पद्धत कोणी विकसित केली? अध्यापन पद्धत ही. तर प्रयोगशाळा पद्धत देखील जॉन डुई यांनीच विकसित केलेली आहे. जॉन डुई यांनीच विकसित केलेली आहे. आणि 10 नंबरची पद्धत आहे बुद्धिमंथन. काय नाव त्यांचं त्या पद्धतीचं? बुद्धिमंथन पद्धत आहे. ही बुद्धिमंथन पद्धत ॲलेक्स काय नाव आहे यांचं? ॲलेक्स ऑसबॉर्न. आता जे नवीन आहे त्यांना वाटत असेल काय लिहून घ्यायचे, लिहून घ्यावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का, एकूण ज्ञानापैकी जर लिहिल्यानं किंवा कृतीद्वारे ज्ञान किती टक्के मिळतं माहिती आहे का? 90%. म्हणजे सर्वात जास्त ज्ञान, सर्वात जास्त अभ्यास हे लिखाणानं किंवा कृतीद्वारे होतो. म्हणून लिहा. ठीक आहे. त्यानंतर 11 आणि लिहिलेलं ग्रुपला टाका. 11 नंबरची आहे उद्गामी पद्धत. तुम्हाला आताच मी सांगितलं की अवगामी आणि उद्गामी. हे उद्गामी पद्धत जी आहे ना, तर उदाहरणांकडून नियमाकडे नेते. म्हणजे उदाहरणं सांगायचं आधी, उदाहरणात व्याकरणाची उदाहरणं सांगायचं किंवा विज्ञानातले प्रयोग आधी सांगायचं आणि मग त्याच्यावरून नियम काढायचं. याला म्हणायचं उद्गामी पद्धत. आणि ही पद्धत विकसित केली आहे. महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची उद्गामी आणि अवगामी पद्धत आहे. उद्गामी पद्धत विद्यार्थी केंद्रित आहे. बघा आता उद्गामीमध्ये पण द आले आणि विद्यार्थ्यांच्या शब्दामध्ये द आले. लक्षात ठेवायचं. बरोबर की नाही? काही करून लक्षात ठेवायचं आपल्याला, काय की नाही. उद्गामी विद्यार्थी. ओके. तर उद्गामी पद्धत ही रॉजर बेकन नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी विकसित केलेली आहे उद्गामी पद्धती. ठीक आहे. त्यानंतर डाल्टन नावाची एक पद्धत आहे, डाल्टन पद्धत. या डाल्टन पद्धतीमध्ये काय केलं जाते, तर एक खोली असते. एका खोलीमध्ये समजा आता उदाहरणार्थ इतिहासाची खोली, तर या इतिहासाची काही साधनं असतील, इतिहासाची काही पुस्तकं असतील, इतिहासाचे काही ग्रंथ असतील, ऐतिहासिक काही शास्त्रज्ञ असतील, त्यांची सगळी माहिती या एका खोलीमध्ये ठेवली जाते आणि त्यालाच म्हणायचं डाल्टन पद्धत. ठीक आहे. डाल्टन. ओके. तर ही डाल्टन पद्धत पार्क हर्स्ट नावाची एक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी विकसित केलेली आहे.
पार्कहर्स्ट. पार्कहर्स्ट ओळखू येत नसेल तर परत लिहितो. पार्कहर्स्ट. नावाली अवघड आहे त्यांची. ठीक आहे. त्यानंतर आणखी 2-3 पद्धती आहेत, जसं की आता ही तर तुम्हाला माहितीच असणार आहे. क्रीडन पद्धत विद्यार्थी केंद्रित असेल का? आहेच. त्यानंतर मॉन्टेशरी पद्धत. हां, मॉन्टेशरी पद्धत देखील विद्यार्थी केंद्रित आहे. अशा काही पद्धती आहेत. सर्वात जास्त आता जर म्हटलं तर आधुनिक पद्धत ही विद्यार्थी केंद्रित किंवा पद्धती ज्या आहेत त्या विद्यार्थी केंद्रित पद्धतीवर प्रश्न येतो. जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावरच येतात. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं असेल असं मी समजतो. आणि नसेल तरी काय हरकत नाही, तुम्ही रनिंग नोट्स काढतच असाल. आणि आपण ज्यावेळेस यादी आपण घेऊ ना त्यावेळेस तरी डिटेल आणखी घेणार आहोत. त्याचबरोबर आता बघा दुसरं एक थोडंसं आपल्याला आणखी दुसरं हे घ्यायचं आहे. लिहून घेतले काय व्यवस्थित रनिंग? पहिल्या दिवशी एका मॅडमने टाकलं होतं, त्यानंतर त्यांनी पण म्हणलं मीच टाकायचं कशाला, कोणीच टाकत नाही. ते आपण बंद केलं टाकायचं. त्यांनी छान लिहिलं होतं सर. हा ना, त्यांना वाटलं तर मीच काय टाकायचं, कोणीच टाकत नाही, जाते तिकडं. ठीक आहे. आता अध्यापनाचे प्रकार आहेत बघा. असं नाही सर, टाकेल. ठीक आहे. मॅडम चौधरी मॅडम टाकलं होतं वाटतं. आणि तुमचा फोन माईक म्यूट नव्हता मॅडम, मी म्यूट केला. तुमची भांडणं चालू होते, आम्ही ऐकले. हा, अध्यापनाचे काय माहित, थोड्या वेळापूर्वी तुमचा होता फोन. कोणाचा तर होता. मी मग मला ते अध्यापनाचे प्रकार आहेत बघा. अध्यापनाचे 4 प्रकार आहेत. ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे असं काहीतरी तुम्ही करू शकता. अध्यापनाचा पहिला प्रकार आहे अभिसरण. ठीक आहे. अभिसरण, हे अभिसरण. त्यानंतर अध्यापनाचा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल प्रशिक्षण. प्रशिक्षण हे एक अध्यापनाचाच प्रकार आहे. हां, ठीक आहे. प्रशिक्षण काय, एक अध्यापनाचाच प्रकार आहे. आणि अनुदेशन. अनुदेशन म्हणजे काय? अनुदेशन म्हणजे काय नाही, अध्यापनच. ठीक आहे. आणि संस्करण. संस्करण म्हणजे काय? अध्यापनच. हे अध्यापनाचे प्रकार आहेत. हे यापैकी सर्वात उच्च दर्जाचा अध्यापन प्रकार कोणता असेल तर संस्करण. हां, सर्वात उच्च दर्जाचा अध्यापन प्रकार हा आहे, उच्च दर्जाचा. ठीक आहे. आणि हा तर कालबाह्य झाला आहे म्हटलं तरी चालते, तो अभिसरण. ठीक आहे. आता जे काही मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे सगळं फेटाळले. त्यानंतर अध्यापनाच्या काही अवस्था आहेत. फिलिप जॅक्सन यांनी त्या विकसित केल्यात. अध्यापनाच्या अवस्था त्या 3च आहेत, पण महत्त्वाच्या आहेत. अध्यापनाच्या अवस्था किती आहेत? 3च आहेत. आणि त्या विकसित करण्याचं श्रेय फिलिप जॅक्सन यांना जातं. फिलिप जॅक्सन यांना जातं अध्यापनाच्या अवस्था. त्या 3 अवस्था कोणकोणत्या आहेत बघा. ठीक आहे. प्रथम अवस्था तिलाच म्हणतात अध्यापनाचे नियोजन. ठीक आहे. मग इथं आपण येतो प्रथम अवस्था, ही द्वितीय अवस्था आणि ही तृतीय अवस्था. या प्रथम अवस्था जी आहे ना त्याला अध्यापनाचे म्हणायचं नियोजन. आणि इथं काय म्हणायचं? अध्यापनाची आंतरक्रिया. इथं काय म्हणायचं? दुसरी अवस्था अध्यापनाची आंतरक्रिया. आपलंच आहे ते. ठीक आहे. पण आता यांनी आपण जे अध्यापन करताना ज्या काही ह्या क्रिया करतो तेच, पण या फिलिप जॅक्सनने त्यावेळेस याला 3 अवस्था म्हणून त्यांना नाव दिले. आणि तृतीय आहे काय आहे? तृतीय काय असेल तुम्ही सांगा? मूल्यमापन. हे आहे की नाही आता सध्या तेच करतो ना आपण. हां, हार्वर्ड भाऊनी काहीतरी केलं पंचपदी, पण हे फिलिप जॅक्सनने अध्यापनाच्या ह्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आणि हा शेवटचा एक भाग आहे तो तुमच्या लक्षात असू द्या. अध्यापनाचे स्तर एक आहेत. स्तर ते पण 3 स्तर आहेत. ते 3 स्तर इथं लक्षात असू द्या फक्त.
काय काय आहेत 3 स्तर. मी वरचं साफ करतो. स्तर हे आपण घेणार आहे डिटेलमध्ये सर्व एक एक चॅप्टर नंतर. नंतर म्हणजे कधी तुम्हाला परीक्षा झाल्यावर घेता की काय सर, नाही घेऊ, बरोबर घेऊ. तुम्हाला सेट तरी होऊ द्या. व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर आपण एक 2-3 तास घेऊ शकतो. पहिला अध्यापनाचा स्तर आहे. किती आहेत अध्यापनाचे स्तर? 3 आहेत. पहिला सांगितलेला आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय? स्मरण. स्मरण. आणि येतच सांगितले ही आहे हर्बर्ट. ठीक आहे, या हर्बर्ट यांनी सांगितले की स्मरण जे आहे ना, 90% स्मरण कशानं राहतं? लेखन आणि कृतीद्वारे. ठीक आहे, तुम्ही लेखन आणि कृती जर केली तर 90% आठवतं. त्यानंतर आकलन. आकलन स्तराविषयी जास्तीचं नॉलेज किंवा ज्ञान देण्याचं काम केलंय मॉरिसन यांनी. कोण? मॉरिसन. आकलन मॉरिसन राहते थोडं लक्षात. ठीक आहे. आणि चिंतन. अध्यापनाचा तिसरा स्तर आहे चिंतन, जो की हंट नावाच्या शास्त्रज्ञांनी तो विषद केलेला आहे. ठीक आहे. हे असं अध्यापनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्या व्यवस्थित तुम्हाला लिहून घेऊन किंवा व्यवस्थित आता ऐकलं असेल तर तुम्हाला जेवढं आठवते ते नंतर तुम्ही आठवायचा परत प्रयत्न करा. आणि ते परीक्षापर्यंत लक्षात ठेवा. नंतर विसरून गेलो तरी चालते, काही हरकत नाही. काय नंतर काही गरज आहे. चला, सर्वांचं स्वागत आहे. भरपूर आहेत. आज 18, काल 15पर्यंत होते, आज 18, 2-3 वाढलेत. बरं, समजत आहे का? समजता है क्या? समजता है क्या? समजत आहे सर, पण वाचावं लागेल 1-2दा. हां, वाचावं लागेल, काही नाही. समजेल सगळं हळूहळू. आपण आता बघा, एवढ्या इथपर्यंतच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे ऐकतोय नाव बी, हरपाट काय, हे हंट काय, मॉरिसन काय. हां, हे लोक पहिल्यांदा आपण ऐकतोय. किलपॅट्रिक. जॉन डुईपर्यंत ठीक होतं. हे किलपॅट्रिक आला नवीनच. रॉजर बेकन नवीनच आला. अरिस्टॉटलपर्यंत ठीक होतं. हे नवीनच आले लोक. ठीक आहे. त्यानंतर आता काहीच आठवत नाही. आठवते हळूहळू सर्व तुमचं रिकॉल करू आपण. सगळं तुमचं रिकॉल करू. फक्त तुम्ही मेहनत घ्यायची तयारी ठेवा. ठीक आहे. मी एवढी मेहनत घेतो, तुम्ही पण तेवढीच मेहनत घ्या. ठीक आहे. मी तुमच्यासाठीच मेहनत घेतोय का माझ्यासाठी घेतोय? नाही, माझ्यासाठी घेतो. ठीक आहे. ही तुमच्यासाठी मेहनत घेतोय मी. मी जेवढी मेहनत घेतो तेवढी मेहनत तुम्ही करा. आपल्यातले सगळे TET पास आणि केंद्र प्रमुख झाले म्हणून समजा तुम्ही. ठीक आहे. सगळेचे आज सगळे. आज म्हणतोय मी, तुम्ही लिहून ठेवा. पण अभ्यासही करायचं, ते पण लिहित राहा. बरं, ते इथं लिहून ठेवा वाटल्यास. मी केंद्र प्रमुख होणारच किंवा मी TET पास होणारच. वरती लिहिलं तरी काही हरकत नाही. मी TET पास होणारच, मी केंद्र प्रमुख होणारच. ठीक आहे. मी अभ्यास करणारच. किती बी थकवा आला तरी अभ्यास करणारच. झोप येऊ लागली तरी तोंडावर पाणी मारून तरी अभ्यास करणारच. ठीक आहे. काही काम असेल तरी अभ्यास करणारच. काम करत करत अभ्यास करणारच. ओके. तर काही असो, काही हरकत नाही. तर बघा, आपण TET एक बुक होते, तिथं एक बुक आणलं ते, त्यावर एक नोट्स होती. तुला सापडेल का बघ बरं. मीच येतो. नाही सापड तुला. अरे यार, येतो. ठीक आहे. सॉरी. बघा, मग आपल्याला ते मॅडम आहेत का, स्नेहा मॅडम?
हा सर. तुम्ही विचारलं होतं मला की TETचा सरस अभ्यासक्रम आणि CET आपल्या केंद्र प्रमुखाचा अभ्यासक्रम सांगा. तर बघा हा TET दोन हा हजार सर, आज मिळालं मला. म्हणजे तुम्ही सांगाल तर आज ते याच्यावर ग्रुपवर आले ना, फॉर्म सुटले आपले केंद्र प्रमुखचे. हां बघा केंद्र प्रमुख आणि हा. TETचा अभ्यासक्रम आपण घेतोय. तर केंद्र प्रमुखाची TETची जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये मराठी आहे. त्यानंतर इंग्लिश आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र, हां बालमानसशास्त्र आज मी याच्यासाठी तुम्हाला पुस्तकही सांगतो. बालमानसशास्त्र आणि ठीक आहे आणि अध्यापनशास्त्र. अध्यापन हे कसं दोघं पण रिलेटेड आहे हे बी सांगतो तुम्हाला मी. त्यानंतर गणित आहे. गणित आहे ठीक आहे आणि परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यास आहे बघा हे जो आहे ना हे पेपर 1चा म्हणू आपण. पेपर 1चा या मराठीला 30 प्रश्न 30 गुण आहेत. या इंग्लिशला 30 प्रश्न 30 गुण आहेत. या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राला 30 गुण 30 प्रश्न आहेत. या गणिताला 30 प्रश्न 30 गुण आहेत आणि परिसर अभ्यासाला देखील 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. अशा पद्धतीनं हे 150 प्रश्न आणि 150 गुण आहेत. आता पेपर 2 इथंच बघतो पेपर 2. तर पेपर 2 मध्ये मराठी आहे तर आहे. किती गुण आहेत त्याला तर तेवढेच गुण आहेत 30. इंग्लिश आहे तर आहे. किती गुण आहेत तर 30 गुण आहेत. त्यानंतर बालमानसशास्त्र आहे तर आहे. किती गुण आहेत तर 30 गुण आहेत. त्यानंतर आता बघा गणित व विज्ञान आहे तर आहे. किती गुण आहेत त्याला 60 गुण आहेत बघा. किंवा परिसर अभ्यास आहे त्याला परिसर अभ्यास म्हणण्यापेक्षा आपण सामाजिक शास्त्र म्हणूया. ठीक आहे काय म्हणूया त्याला सामाजिक शास्त्र. आणि याला किती 60 गुण आहेत. म्हणजे गणित आणि इथं विज्ञान गणित आणि विज्ञान मॅथ अँड सायन्सला 60. ज्याचं BSc झाले त्यांनी हा पेपर. ज्याचं समाजशास्त्र आहे त्यांनी हा पेपर. ओके असा हा सिलेबस आहे. आता या सिलेबसमध्ये आपण हे सगळंच घेतोय. बालमानसशास्त्रासाठी 30 जे प्रश्न आहेत 30 आता हे सांगितलं तुम्हाला. मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबेचं पुस्तक वाचायचं आहे. मोरा वाळंबे. नाही तर तुम्ही काय वाचू नका मी सांगतो बस तेवढंच करा. मोरा वाळंबे. इंग्लिशसाठी MJ शेखचं पुस्तक सांगितले तुम्हाला. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी 11वी आणि 12वीचं पुस्तक. 11वी आणि 12वीचं पुस्तक. ठीक आहे. गणिताला संदीप ससाणे सर. परिसर अभ्यासाला तर हे गणिताला मी तुम्हाला सांगतो तरी माझ्यासोबतच तुम्ही 6वी ठीक आहे त्याच्या आधी घ्या ना थोडं 5वी ते 8वीचं गणित करा. एवढं करा तुमचा कुठलाच प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. ट्रिक वगैरे सगळंच त्या गणिताच्या पुस्तकामध्ये पण आहे 5वी ते 8वीचं. 4थीचं केलं तर काही हरकत नाही. ओके. परिसर अभ्यासाला तुम्ही इथे परिसर अभ्यासाला 3री ते जमत असेल तर 7वीपर्यंतची पुस्तकं वाचा. 3री ते 7वीपर्यंतची वाचून काढा ना परिसर अभ्यासाची. काही वेळ लागत नाही. तुम्ही वाचायला तर घ्या. माझा अनुभव आहे खरं सांगतो तुम्हाला. बघा ना तुम्ही त्याच्याकडे बघितलं की आपल्याला आठवतं हे कुठं तर केले आपण काहीतरी होतं. आलं का लक्षात कळतंय. त्यानंतर इथे आता हे सामाजिक शास्त्रामध्ये सांगतो मी तुम्हाला. सामाजिक शास्त्र म्हणजेच सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला 10वीपर्यंत सर्व पुस्तक वाचावं लागतील. 10वीपर्यंतची 8वी 9वी 10वीपर्यंतची वाचावं लागतील. वाचायचंच 5वी 6वी 7वी 8वीचे.
स्पेशल कुठले संदर्भ ग्रंथ काही मोठे मोठे घेत बसू नका, काही कामाची नाही, ते तुम्हाला वाचून रटाळ व्हाल, तुम्ही बोर होऊन जाल. माझ्याकडे सर्वच आहे, तुम्हाला जर मी सांगतो म्हटलं ना, सर्वच आहे माझ्याकडे. इतिहासाची 7-8 पुस्तकं आहेत माझ्याकडे, राज्यशास्त्राची 7-8 पुस्तकं आहेत, ठीक आहे. त्यानंतर कोणतं राहिलं, अर्थशास्त्राचे पुस्तक आहेत. सर एक विचारू का? विचारा ना. सर तुम्ही काय म्हणू नये आणि कुठे आहे म्हणजे नाशिकमध्ये? नाशिकमध्ये? हा, तुम्ही नाशिक मधलेच आहात ना? हो. म्हणजे तुम्ही कुठल्या स्कूलवर आहात ते कसं काय, म्हणजे काय नेमकं? का हो मॅडम? तर वाटलं आता तुम्ही शिकवताय म्हटल्यावर एक शिक्षक म्हणून आम्हाला पण माहिती, म्हणजे मला तरी माहिती पाहिजे का बुवा, असं वाटलं तरी तुला जे शिकवणार आहे कुठे काय वगैरे. ठीक आहे, माझ्याबद्दल सगळीच माहिती मी सांगतो. बघा, जिल्हा परिषद शिक्षक आहेत. आता एवढं होऊ द्या, काय सर? एवढं होऊ द्या मॅडम. जिल्हा परिषदला शिक्षक आहेत ते नाशिक ठीक आहे तालुक्यात. चालेल. नाही का हरकत नाही सर, तुमचं झाल्यानंतर बोलू. हां, नाही, एवढं झाल्यानंतर मी माझ्याबद्दल सगळंच बोलतो, ठीक आहे. बघा, तर हे आहे, तुम्हाला सांगितलं की हे जो समाजशास्त्र हा घटक आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला जर मी सांगाच सर म्हणत असाल, तर मी सांगतो तुम्हाला, भूगोलासाठी तुम्ही सौदी वाचू शकता का? तेवढी वेळ आहे का आपल्याकडे सौदीचं पुस्तक वाचायला? सांगा ना. मी वाचले. माझ्याकडं सौदीचे 3 खंड आहेत, महाराष्ट्राचा, जगाचा, हां, आणि एक मोठं ठोकळा असा सौदीचा आहे, ठीक आहे. इतिहासाला, हां, इतिहास, आता हे इतिहास काही वाचणार आहे का? ग्रोव्हरचा अँड बेलेकर मी माझ्याकडं आहे, पण संदर्भातून वाचले पण मी. समाधान महाजन, आता हे वाचणार आहे का आपण? हे काय शक्य आहे का? समाधान महाजन सरांचं पुस्तक बेस्ट आहे. हे काय, हां, माझ्याकडं जयसिंगराव पवारचं पुस्तक आहे, हे काय वाचणार आहे का आपण? हां, जयसिंगराव पवार, ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र, अर्थशास्त्र तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही करू शकता बरं का. तुम्हाला वाटलं नाही सर मला या निमित्तानं नॉलेज घ्यायचं, तर घ्या बिंदास, तुम्ही हे रेफरन्स बुक वाचा. त्यानंतर काय, अर्थशास्त्रामध्ये रंजन कोळंबे, सोप्पा आहे, सोप्या भाषेमध्ये रंजन कोळंबेचे मला अख्खं पाठ येते. रंजन कोळंबे अर्थशास्त्राचं पाठ म्हणतो मी, लिटरली पाठ आहे मला ती, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. कारण STI मेन परीक्षा मी दिलेली आहे आणि त्यावेळेस हे पूर्ण मी पाठ करून टाकले, ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्राला लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत, हे म्हणजे भारतामध्ये फेमस पुस्तक आहे. किंवा तुम्हाला वाटलं तर रंजन कोळंबेचंच परत पुस्तक आहे, तर हे पुस्तक आता वाचत बसायचे का आपल्याला? त्यापेक्षा तुम्ही पाठ्यपुस्तकं वाचा. स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्हाला जेवढं होईल तेवढं वाचा तुम्ही. त्याच्यामधून तुम्हाला नॉलेजही भेटेल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील, आणि एक गोडी लागेल तुम्हाला. आता इथं राहिला गणित आणि विज्ञानचा विषय. गणित आणि विज्ञानला मी सांगेन की गणित आणि विज्ञानला सांगतो, प्रथम तुम्ही विज्ञानवाले हो, 6वी ते 10वी हे पुस्तक वाचा. विज्ञानचं सगळं पुस्तक वाचा, 6वी ते 10वीचं काही नाही वाचू शकतो आपण, त्याच्या नोट्स काढा छोट्या आणि हे करा, ठीक आहे. आणि गणिताला जर वाटलं तर गणिताला तुम्ही एखादा कुठलाही संदर्भ ग्रंथ घ्या आणि ते सोडवत राहा. येते का लक्षात? आता आपण आजचा जो आपला घटक आहे तर तो आहे इंग्रजी. आज आपण घेतो, तर इंग्रजीचं या अनुषंगानं इंग्रजीचं सांगतोय तुम्हाला मी. बघा, इंग्लिशचे किती प्रश्न येणार आहेत TETला, आणि केंद्र प्रमुखाला पण सांगतो किती येणार TETला प्रश्न. 30. बघा, इंग्लिशचे 30 प्रश्न येणार आहेत. या 30 प्रश्नांमध्ये पहिला टॉपिक राहणार आहे ग्रॅमर. इंग्लिश ग्रॅमर राहणार आहे, आणि तो ग्रॅमर मे बी 15 प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर असणार आहे तुमचं काय राहील, व्होकॅब आहे, ते 10 प्रश्न येतील त्याचे. आणि कन्फर्म पॅसेज जो आहे, उतारा, याच्यावर एक उतारा असेल आणि त्याच्यावर 5 प्रश्न असतील. झाले का 30 प्रश्न तुमचे? हे इथं एवढं येणारच आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त ग्रामर तर घेऊ, पण व्होकॅब्युलरी
वर लक्ष केंद्रित आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. ग्रॅमरचे एका वेळेस आपण 2-2, 3-3 चॅप्टर जर आला तो दिवस की एका दिवशी 2-2, 3 चॅप्टर समजून टाकतो तुम्हाला. फक्त बस काही उदाहरणं त्याचे जास्तीत जास्त जे वाक्य आहे ते घ्यायचं आणि पुढे नियम घेऊन पुढे चालत राहायचं. मागं आलेले प्रश्न. ओके, येते का लक्षात? आणि केंद्र प्रमुखाला देखील आपल्याला हेच येणार आहे. तिथं केंद्र प्रमुखाला मी तुम्हाला सांगितले की 20 ते 25 प्रश्न येणार आहेत इंग्लिशचे. बरं का, अंधारात राहू नका, केंद्र प्रमुख बनणार होई. 20 ते 25 प्रश्न येणार आहेत. कोणी काही म्हणत असेल नसेल, पण येणार आहे तेवढे प्रश्न. तिथं जरी फक्त इंग्लिश भाषिक क्षमता म्हणलं असं तरी मात्र इंग्लिशचे 25 प्रश्न येतात. हां, तर हे बघा, आपण ज्यांच्याकडून शिकतोय त्याच्याविषयी सगळी माहिती करून घेणं तुमचा अधिकार आहे आणि माझं ते कर्तव्य आहे. तर माझं नाव आहे संदीप ससाने. ठीक आहे. तर मी पण एक प्रायमरी टीचर आहे. ठीक आहे. माझं आता अचिव्हमेंट सांगतो. मी MPSC सांगतो आता अचिव्हमेंट माझं. MPSCच्या 7 मेन परीक्षा पास आहे. मेन परीक्षा पास आहे आणि इंटरव्ह्यूला गेलेला आहे. इंटरव्ह्यू त्यानंतर 2017ला मी PSI पास आऊट आहे. PSI पास आहे. त्यानंतर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणजे त्यालाच तुम्ही दारूबंदी अधिकारी म्हणता, ती परीक्षा माझी 3 मार्कांनी मी गेलेलो आहे इथे. त्यानंतर CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर ही परीक्षा देखील मी तिथं इंटरव्ह्यूला जाऊन इंटरव्ह्यूला मला खूप कमी मार्क दिले. इंटरव्ह्यूला किमान जर आपण गेलो 50 पैकी 25 मार्क तिथं तुम्हाला अटेंडन्सला द्यायला पाहिजेत. पण मग आता मी आता तिथं उपस्थित राहणं व्यवस्थित नव्हतं काय माहीत, मग त्यांनी मला 18 मार्क दिलेत CDPOला. मग मी इथं कटलो, इथं झालं होतं. पण या CDPOसाठी आणि एक्साईज इन्स्पेक्टरसाठी PSI सोडलं. तर असं आहे. हे झालं माझं म्हणजे हे अचिव्हमेंट. आणि मी जे आहे तर मी BEd आहे. मी MA 2 विषयामध्ये आहे, पॉलिटी सायन्स आणि एज्युकेशन. त्यानंतर MEd आहे. त्यानंतर माझं नेट 2 विषयात झालं आहे, नेट पॉलिटी सायन्स अँड एज्युकेशन. हे 2 विषयामध्ये नेट पास आहे मी. ठीक आहे. सेट मी एका विषयात पास आहे, ते ह्या पॉलिटीमध्ये सेट पास आहे. परत मी PhDचा विद्यार्थी. आता PhDला मी ॲप्लिकेशन केलं आहे. माझं आता रजिस्ट्रेशन PhDला होऊन जाईल. तर हे एवढं आहे. आणि मी राहतो नाशिकमध्ये पेठ रोड. मी तसा माझं मूळ आहे मराठवाडा दुष्काळवाडा, त्याच्यामधला नांदेड इथला मी आहे, नांदेडचा. ठीक आहे. आणि बस विद्यार्थी राहणं मला आवडतं. मला कंटिन्यू विद्यार्थी राहायला आवडतं. मला अभ्यास करायला आवडतं. मला शिकवायला आवडतं, गाणी म्हणायला आवडतं, रील बनवायला आवडतं. ठीक आहे. विद्यार्थ्यांसोबत नाचायला आवडतं. शाळेमध्ये डान्सही करतो मी. माझे व्हिडिओ सगळे यूट्यूबला आहेत, फेसबुकला आहेत, टेलिग्रामला आहेत, टेलिग्रामला पण आहेत. हां, ठीक आहे. आणि इंस्टाग्रामला पण आहेत. ठीक आहे. तुम्ही बघाल तर खरंच तुम्हाला आपल्याला हाच गुरुजी शिकवत आहे का असं तुम्हाला वाटेल ते व्हिडिओ बघताना. सब आहे. जे मनात येईल, मला माझ्या आनंदासाठी जे मला करावं वाटतं ते मी करतो. मग तिथं काही आपल्याला कोणाशी घेणं नसतं. तो ये अपना आहे. तुम्ही विचारला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण आता आपल्या विषयाकडे जाऊया. ओके मॅडम, चालेल? थँक्यू सर. खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुमची. अचिव्हमेंट त्याच वेळेस होईल. आणखीन हा एक राहिलं सांगायचं. माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला आहे, सिनियर प्रोफेसर म्हणून. ठीक आहे. हां, ज्यावेळेस मी हे काही मिळवल, ज्यावेळेस पोस्टवर जाईल त्यावेळेस मला अचिव्हमेंट वाटेल. तोपर्यंत काही नाही, आपण आहे स्ट्रगलच चालू आहे आपलं. तिथे गेल्यानंतर स्ट्रगलच आहे. धन्यवाद. आणखीन कोणाला काय विचारायचं आहे? चौधरी मॅडम, आणखीन कोण आहेत?
आपण एवढ्यांनी क्लासला हा? तुम्हाला शुभेच्छा सर की तुम्ही हा बोला सर, अमोल सर बोला. सरांना फक्त नोट्स मागत होतो, ते म्हणे आपण क्लास घेऊ. मग आम्ही त्यांना सुचवलं की क्लास चालू करा, होऊन जातील join. यानेच माझ्या माथी मारलेला आहे. काय काय मॅडम? तुमच्या ज्ञानाचा उपयोग येस माझ्या ज्ञानाचा उपयोग झाला तरच माझ्या त्या ज्ञानाला अर्थ आहे, नाही तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाहीये. असंच तुमच्यापासून आम्हाला पुढे काही अजून शिकायचं. नक्कीच. आणखीन दुसरं एक सांगतो, गेल्या 2 वर्षापासून मिनी IAS म्हणून मी महाराष्ट्रातील मिनी IAS म्हणून ऑनलाईन याच पद्धतीने माझा स्ट्रक्चर अभ्यासक्रम तयार केलेला आहे मिनी IASचा म्हणजे UPSCचा. तर महाराष्ट्रातील इयत्ता 3री ते 10वीच्या मुलांना मी काही मुलांना मोफत शिकवतो आणि काही ज्याला वाटेल ते पैसे देतात. अवघ्या 300 रुपये फीसनं मी मुलांना शिकवलेलं आहे. 300 रुपये महिना. आणि जे काही दुर्गम भागात आहेत महाराष्ट्रातील 30 ते 40 मुलं दररोज ह्या क्लासला बसतात. आत्ता मी थोडं हे थांबवले माझ्या थेसिससाठी PhDच्या. पण हे मध्ये पण हेच हे आता मध्ये आणलं परत, तर काय करणार आहे. चालू द्या, थेसिस पण चालू आहे, हे पण चालू राहील. चला बस झालं कौतुक. आता आपण आपल्या कामाकडे येऊया. बघा तर हे 15 मार्क आपल्याला ग्रॅमरचे आहेत. तर त्या ग्रॅमरमध्ये काय काय असणार आहे, तर आर्टिकल असणार आहे, त्यानंतर टेन्स असणार आहे, व्हॉइस असणार आहे, डिग्री फिगरी असणार आहे, फिगर ऑफ स्पीच राहणार आहे. ठीक आहे. आणखीन भरपूर काय काय राहणार आहे, जे जे आहे ते सर्व राहणार आहे याच्यामध्ये. हे तर मी क्यूटी राहणार आहे. क्यूटी म्हणजे काय, क्वेश्चन टॅग राहणार आहे. जे जे काय आहे ग्रामरचा भाग ते सर्व याच्यामध्ये राहणार आहे. आणि मग हे सगळं आपण घेणारच आहोत. तर बघा आज आपण घेणार आहोत आर्टिकल घेणार आहोत. फक्त ऐका 2 मिनिट, हे मी सर्व लिहून देणार आहे. आता काहीच लिहायचं नाही, कोणीच एक शब्दही लिहायचं नाही इथे पडलेला. मी सांगतो त्यावेळेस लिहायचं. तर आर्टिकल हे इंग्लिशमध्येच आहेत. मराठीमध्ये आर्टिकल वगैरे आहेत का, तर नाही आहे. ग्रामर जर विचार केला तर ग्रामर हे इंग्रजीकडून मराठीने घेतलेलं ग्रामर आहे. आपल्याकडे काही नव्हतं व्याकरण, संस्कृतमध्ये काय असं काही व्याकरण भाग नव्हता, पण इंग्रजीकडून आपण ग्रामर शिकलेलं आहे किंवा घेतलेलं आहे. ते म्हणजे इंग्रजीमध्ये जे काय आहे ते सर्व मराठीच्या ग्रामरमध्ये बऱ्यापैकी आहे. तर आर्टिकल हे एक प्रोनाऊनच आहे. याला आपण प्रोनाऊन म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. म्हणजेच काय, दर्शक विशेषण म्हणू शकतो. म्हणजेच प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह याला आपण म्हणू शकतो. ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणण्यापेक्षा त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणणं आणखी हे राहील. तर कोणतं ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर हे आर्टिकल जे आहे ना, जसं की धिस, दोज, दीज, दॅट, हे जे काय आहे ना, यांच्या ऐवजी हे बार 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 जर वापरायला लागलो आपण, कुठे, नाऊनच्या आधी. आर्टिकल नाऊनच्या आधीच येतात. तेही प्रॉपर नाऊनच्या आधी कधीच येत नाहीत. प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाहीत. ठीक आहे. कॉमन नाऊनच्या आधीच आर्टिकल येतात. मला जर म्हणायचं असेल राम, आपण राम कधीच नाही म्हणत. एखाद्या वेळेस द नाम म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो, जर विशिष्ट त्या रामाबद्दल बोलायचं असेल तर. एखादा खोड्या करणारा राम, तो त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर मी तिथं द लिहू शकतो, द राम. पण मात्र आर्टिकल हे कॉमन नाऊनच्या आधीच येतात. प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, हे काही जे नाऊन आहेत त्याच्या आधी नाऊन आर्टिकल येत नाहीत. हे ए, एन आणि द हे जे आर्टिकल आहेत, हे आर्टिकल या शब्दांच्या ऐवजी वापरले जातात. कळलं का.
कळलं का आर्टिकल काय म्हणतात ते? आर्टिकल म्हणजे काय ते कळलं? ठीक आहे. तर आर्टिकल आर्टिकल हे ए आणि द हे दोन प्रकार आहेत. हे यांचा एक गट केला जातो आणि यांचा एक गट केला जातो. यांना इनडेफिनेट म्हणतात, इनडेफिनेट. ठीक आहे. आणि यांना म्हणतात डेफिनेट. डेफिनेट म्हणतात, कारण हे निश्चित असेल तरच त्याच वेळेस हे आर्टिकल येतो. कोणता? द. द द म्हणजे बस तो. द संदीप म्हणला तर मग झाला संदीप, दुसरा कोणताच नाही, एकच संदीप, द संदीप. ओके. तर तसा तो डेफिनेट. कळतंय का? द. हां. तर हे द म्हणजे डेफिनेट किंवा निश्चित ठिकाणीच. मग आता ते निश्चित काही असू द्या. सन म्हणला तर तो निश्चित आहे, हिमालया म्हणला तो निश्चित आहे, मून म्हणला तो निश्चित आहे, रिव्हर म्हटलं तर ते निश्चित आहे. ह्या सर्व ठिकाणी हे द आर्टिकल येतं. आणि हे ए आणि एन साठी एक थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की जरी ए, ई, आय, ओ, यू या हे पाच वोवेलच्या आधी एन हे आर्टिकल येत असेल तरी मात्र जर त्यांचा उच्चार मराठीतील किंवा या इंग्रजीमधील ओवेलसारखा होत असेल तरच एन येतं. कळलं का मी काय बोललो ते? ए एन हे आर्टिकल ए, ई, आय, ओ, यू या ओवेल्सनं सुरू होणाऱ्या नामाच्या आधी येत असेल तरी यांचा उच्चार ओवेलसारखा होत असेल तरच. यांचा प्रोनाऊन्सिएशन ठीक आहे. प्रोनाऊन्सिएशन जर कसा असला पाहिजे त्याचा? वोवेल सारखा किंवा स्वरासारखा असला पाहिजे, मराठीतले स्वर. ठीक आहे. त्यांच्यासारखा असेल तरच. येते का लक्षात? तर हे असं ए आणि एन बद्दल आहे. जसं आता मी जर म्हटलं तुम्हाला, मी जर म्हटलं एग, एगचा उच्चार काय झाला? एग झाला. एग. मग इथं एन येईल काय येईल? एन येईल. आणि मी जर म्हटलं युरोप, यू इथं उच्चार काय आला? य म्हणजे वाय आला उच्चार. वाय, युरोप. ह्याचं खरं तर उच्चार युरोप असं लिहिलं गेले, युरोप. पण आपण काय लिहिलं तिथं? युरोप. त्याची स्पेलिंग अशी आहे. स्पेलिंग अशी केली. युरोप. ओके. इथं यू. ओके. ठीक. ओके. कळलं का? मग इथं एन येईल का? नाही येणार. इथं एन येईल का? नाही येणार. कारण याचा उच्चार यू सारखा झालाय, याचा उच्चार वाय सारखा झालाय. याचा उच्चार कसा झाला पाहिजे होता? ए, ई, आय, ओ, यू. ठीक आहे. हे असं आहे. आणि या जे काही नियम आहेत ते नियम ही लक्षात घेऊ आपण. उदाहरणार्थ आता जसं आता बघा, आता मी म्हटलं की हे काय तुम्हाला सांगितलं की जे कॉन्सोनंट आहेत किंवा व्यंजन आहेत त्या व्यंजनच्या आधी व्यंजननं सुरू होणारा नाऊनच्या आधी ए आर्टिकल येतं. पण आता इथं यम आहे, पण यमचा उच्चार कसा होतो? यम असा होता. यम. ठीक आहे. किंवा यम असा होतो. यम झालं की नाही? यम ये. अरे बरोबर आहे का? यम ये. यम ए ई आले की नाही इथं? किंवा याचा उच्चार यम असा झाला की नाही? मग इथं काय येईल? कोणतं येईल आर्टिकल? समजत आहे? समजत आहे का? जास्त बडबड झाली सांगा. समजत आहे का? हो सर. एक जण बोला. हो सर, समजतंय. कुणाला समजत आहे? ठीक आहे. समजलं? मग मला एक सांगा, प्रत्येक नाऊनपूर्वी आर्टिकल येईलच का? नाही. काही ठिकाणी येणारही नाही. ठीक आहे. तर आता आपण याचे काही नियम आहेत ते आपण लिहून घेऊया. चालेल?
लिहा आता इथे लिहा आर्टिकल, सेंटरला लिहा तुम्ही आर्टिकल लिहायचे. मराठीत म्हणा त्याला उपपद, उपपद. सब्जेक्ट काय, इंग्रजी टॉपिक काय, आर्टिकल्स. लिहिलं का? इथं एक वाक्य लिहून घेऊ आपण, जास्त काही लिहायचं नाही. मग आपण डायरेक्ट एकच वाक्य लिहा. इथं फक्त ॲरो करून लिहा. and the are known as तुम्ही त्याला दे आर, the are known as articles. हां अँड आला ना त्याच्यामुळे इथे आर येईल. आर्टिकल्स. ठीक आहे. दुसरं एक वाक्य लिहा. इन फैक्ट क्या होगा भाई, इन फॅक्ट हे वायर हलत होतं तू. हां हे इथं बघ, हे निघते वायर हलत. तू थोडं बाजूलास. हां इन फॅक्ट articles are demonstrative काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय ते प्रोनाउन आहेत का ॲडजेक्टिव्ह आहेत? ॲडजेक्टिव्ह. टाइप्स इथे लिहा सेंटरला. टाइप्स ऑफ आर्टिकल. टाइप्स ऑफ आर्टिकल इथे लिहा. काय पहिला टाइप कोणता आहे? इनडेफिनिट. आणि इथे डेफिनेट. इनडेफिनेट मध्ये ए एन आणि डेफिनेट मध्ये द. झालं. थोडंसं लिहून घेणार आपण, जास्तीत जास्त उदाहरणं घेऊ आपण. ठीक आहे. मला झालं का सांगा बरं का पटकन. झालंय सर. झालं ना. एक नियम म्हणून लिहू आपण, थोडं रूल लिहून घेऊ 2-3. चालते ना.
नियम म्हणून लिहा. नियम 1 म्हणा. नियम 1 म्हणा. नामाचा उच्चार जर ओवेल्स किंवा मराठीच्या स्वरानुसार होत असेल तर त्या नामापूर्वी ऐन वापरावे. ऐन वापरावे. ओके. 1 नंबर टाकून लिहा. ऐन आवर. त्याचा उच्चार काय लिहिला आपण? ह. याचा उच्चार ह लिहिला का आपण? इथं अ लिहिला. इथं अ लिहा. फॉर एक्झाम्पल का? हा. ऐन आवर. ऐन इयर. इयरची स्पेलिंग पण लक्षात असू द्या. इयर. इयर म्हणजे काय? ठीक आहे. 3 नंबरला लिहा. अ युरोपियन. युरोपियन. इथं ई आहे पण याचा उच्चार कसा होतोय? युरोपियन. ई असं होतं. यू होतं युरोपियन. है की नाही? त्यानंतर 4 नंबर लिहा. युनिक. युनिक. ठीक आहे. पाच नंबर लिहा. ऐन यम पी. जरी यम उच्चार असेल, यम अक्षर असेल, उच्चार कसा आहे? यम. यम आहे की नाही? स्वर आहे की नाही? ये एन यम पी. इथे लक्षात. ठीक आहे. या एका नियमामध्ये भरपूर काय आलेलं आहे. खाली इथं कुठेतरी एका ठिकाणी लिहून घ्या. ओवेल्स. ओवेल्स. ए ई आय ओ यू. साफ करतो मी आहे. आर्टिकलवरला कुठलाच प्रश्न आपला गेला नाही पाहिजे, कारण त्याचं ओमिशन जे आहे, ओमिशन ऑफ आर्टिकल आपण ते घेऊया. दुसरं लिहा. द हे आर्टिकल. द हे आर्टिकल. का नियम आहे का? हां. दोन नंबर का नियम 2. द हे आर्टिकल निश्चित नामापूर्वी वापरतात. बघा, एवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला खूप काही नियम सापडून जातात. एका नियमामध्ये खूप काही आपल्याला नियम सापडतात. आता आपण निश्चित नाम म्हटलं की आता हे सर्व काही
रिव्हरच्या आधी घेतात. ही काय आपल्याला लिहायची तेवढी आवश्यकता आहे का? नाही आहे, हे सर्व आहेत. आता उदाहरणार्थ घेऊ आपण प्रश्न. फॉर एक्झाम्पल फॉर इझी 1. आता मला सांगा, मी इथं लिहितो, इथं डॅश करतोय मी, डॅश काऊ इज अ युजफुल ॲनिमल. काय येईल इथं? अ येईल का द येईल? इथं येईल अ. काय येईल? अ येईल, कारण हे पहिल्यांदाच म्हटले अ काऊ इज अ युजफुल ॲनिमल. आता पुढे बघा. आता 2 नंबर इथल्या, आय मेट अ गर्ल. आता इथे लिहितोय, इथं कोणतं आर्टिकल इथे सांगायचं आहे. डॅडॅस गर्ल वॉज अ डॉक्टर. ठीक आहे, काय येईल तिथे? द येईल. आय मेट अ गर्ल, मी त्या मुलीला भेटलो. द जी आलं का? ती जी म्हणजे काय? द म्हणजे काय? कशासाठी वापरला आपण? द कशासाठी वापरला? आर्टिकल कशासाठी वापरला? ते दोज आहे की नाही? इथे म्हणू शकलो आपण, असं म्हणू शकलो असतो ना, दोज किंवा हुज, हे पण घेऊ शकलो असतो इथं आपण. पण हे बार बार घेऊन त्या भाषेचं सौंदर्य नष्ट होऊन जातं, म्हणून आर्टिकल वापरतात. द गर्ल वॉज अ डॉक्टर. इथे लक्षात. नियम 3 लिहा. नियम 3. आडनावापूर्वी वापरतात का बरं आर्टिकल? आडनाव हे नाव प्रॉपर नाव झालं ना, ससाने प्रॉपर नाव. ठीक आहे, आडनावापूर्वी द वापरल्यास पण वापरतात. कधी वापरतात बघा. आडनावापूर्वी द वापरल्यास व ते प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. प्लुरल केल्यास त्याचा अर्थ संपूर्ण कुटुंब असा होतो. कळलं? आता जर मी म्हटलं फॉर इझी, द पाटील्स, यस आलंय का? अनेक वचन आले का? द पाटील्स. आता पाटील्स यस आहे म्हणून द आले. जर नुसतं पाटील असतं तर द आलं असतं का? नाही. द पाटील्स हॅव, परत हॅव का बरं आलं? हॅव कारण हे प्लुरल आहे, नाउन प्लुरल आहे, म्हणून हॅव हे प्लुरल हेल्पिंग वर्ब आले. द पाटील्स हॅव इन्व्हायटेड अस फॉर द डिनर.
द डिनर टुडे. बघा, डिनर जे जेवायचे जे आहेत ना डिनर असेल किंवा ब्रेकफास्ट असेल, यांच्यापूर्वी वापरतात का आर्टिकल? नाही वापरत. वापरतात का? नाही वापरत. पण मात्र इथे ते निश्चित पार्टी आहे. कोणती डिनर आहे? ती पार्टी की या पाटील्स यांनी यांना इन्व्हाइट केलेलं आहे, म्हणून इथं द आलंय. ओके, कळतंय? समजत आहे का डोक्यावर जात आहे? बोला गुरुजनांनो. पाटीलचा नियम समजला का? खूप महत्वाचा आहे बरं का हे परीक्षेला अपेक्षित आहे असे प्रश्न. समजलं मॅडम? सर? हो समजलंय सर. ठीक आहे. त्यानंतर लिहा आणखीन एक असाच नियम आहे. विचार टाकू. तर इथे बस याच्या एवढं घेऊ आपण. ओमिशन घ्या, जे की आपल्याला खूप महत्वाचे आहेत. ओमिशन ऑफ आर्टिकल्स लिहा. इथे स्टार करून लिहा, मध्ये लिहा किंवा इथे एका साईडला लिहिलं तरी चालतंय. ओमिशन अक्षर ओळखू आले ना? तर इंग्लिशचं थोडं ओमिशन मध्ये लिहायचंय का मिडलला? हा. ओमिशन ऑफ आर्टिकल्स. ओमिशन म्हणजे काय? अपवाद किंवा आर्टिकल येत नाहीत असे ठिकाण. आता हे आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचे बघा. 1 नंबरचा नियम लिहा. आहे कुठे कुठे आर्टिकल येत नाहीत. हे काय? अपवाद. इंग्लिश लिहून दिलं तर चालेल ना? हो सर, लिहा सर इंग्लिश मध्ये. काही अडचण नाही ना? असेल तर सांगा बरं का. तर पहिला नियम आहे आपला, आर्टिकल is not used before याला हायलाइट करा. abstract noun and abstract and proper noun. याला हायलाइट करा तुमच्या पद्धतीने, जसं करता येईल तुम्हाला तसं. ठीक आहे. तर फॉर इझी लिहा एक उदाहरण. किंवा हे उदाहरण जास्तीच घेऊन टाकू, आपण सगळेच घेऊन टाकू उदाहरण. फक्त कोणकोणती घेता येईल उदाहरणं? फिअर. फिअर म्हणजे काय? भीती. लव. अँगर. अँगर म्हणजे काय? राग. ब्युटी. हे सगळे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. सॅडनेस. सॅडनेस. हॅपीनेस. ठीक आहे. हॅपीनेस.
ही ETC. याच्या पुढे लिहा अबस्ट्रॅक्ट नाऊन. त्यानंतर खाली एक लिहा हे काय टाकले तुम्ही ET? राम. ETC राम. आणखीन काय म्हणता येईल पुणे. आणखीन काय म्हणता येईल महाराष्ट्र. सिटी. आणखीन इंग्लंड. ETC हे काय झाले प्रॉपर नाऊन झाले. नियम 2 घेऊ आपण लिहून आता. उदाहरण घेतलं ना त्या ठिकाणी काही नियम सांगितले जातील त्यावेळेस बी आपण लिहून घेऊया ते उदाहरणाच्या वेळेस. इथे एक लिहा आर्टिकल इज नॉट used before material किंवा अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन किंवा मटेरियल नाउन लिहिले तरी चालते. मटेरियल नाउन. फॉर इजी मिल्क. मिल्कच्या आधी येईल का नाउन. गिव अ मिल्क म्हणतो का आपण कधी. मिल्क. शुगर. टी. मनी. ॲडवाइस. बघा ADVICE. ठीक आहे. आणि एक ॲडवाइस असा असतो ADVISE. काय हो हा यस असेल तर तो होतो वर्ब आणि हा सी असेल तर तो असतो नाउन. काय म्हणता बोला. वॉटर वॉटर. वॉटर. ETC. ठीक आहे. पुढचे नियम खूप महत्त्वाचे आहेत. कोणी मध्ये सोडून जाऊ नका. 19 होते दोघं गेले वाटतं पळाली. आर्टिकल इज नॉट किती नंबरचा आहे 3. आर्टिकल इज not used before झालं. नेम्स ऑफ मील्स. मील्स म्हणजे काय जेवणाच्या आधी. जेवणाच्या म्हणजे जेवणाच्या नामाच्या आधी है ना. फॉर इजी काय आहे we had dinner in the evening. द डिनर येईल का इथे नाही येणार.
जमतंय ना व्यवस्थित? दोन नंबरचे लिहा. हे ठेवलं. I have had lunch recently. बरं, हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? कोणता काळ आहे? कोणता टेन्स आहे ते? हे लंचच्या ठिकाणी आधी काय येणार नाही. पण जर विशिष्ट लंच सांगायचं असेल, मला पाटील साहेबांनी दिलं ते लंच म्हणायचं असेल, तर मग काय करायचं? द लंच म्हणायचं. येते का लक्षात? येते का लक्षात? ठीक आहे. तर हे आलं का लक्षात? हे बघा, जर दोन हेल्पिंग वर्ब एका ठिकाणी जर आलं, येतात का दोन हेल्पिंग वर्ब एका वाक्यामध्ये? नाही येत शक्यतो. ठीक आहे. पण हे वाक्य आहे कोणत्या काळातलं आहे? मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कोणी सांगितलं नाही. तर हे आहे सिंपल पास्ट. हे कसं ओळखायचं? तर ह्या रिसेंट वळून, रिसेंट जर असेल तर तो सिंपल पास्ट. इथे हॅड हे सिंपल पास्टसाठी आलेलं आहे. चला असू द्या, आपण त्यावेळेस घेऊया, कन्फ्युजन नको जास्त. आता रूल नंबर किती आहे? 4. नाम म्हणजेच नाऊन जर वायडेस्ट म्हणजे काय? व्यापक म्हणजे मोठ्या प्रमाणात अर्थ घेतला, त्याचा बिग अर्थ घेतला. नाम जर वायडेस्ट सेन्सने वापरले तर आर्टिकल वापरायचं का नाही? तिथे आर्टिकल वापरू नये. एखादं नाम आहे, उदाहरणार्थ मॅन, अमॅन म्हणू शकतो की नाही आपण? कारण ते आता इथं मी म्हणू शकतो का? मॅन इज अ सोशल ॲनिमल. ठीक आहे. मी म्हटलं इथं मॅन इज अ सोशल ॲनिमल. इथे मॅनच्या आधी आर्टिकल येईल का? मॅनच्या आधी आर्टिकल येईल का? नो आर्टिकल. का बरं? कारण या माणसाचा हे व्यापक अर्थ घेतले, म्हणजे सर्व माणसांबद्दल बोललेलं आहे. एका माणसाबद्दल बोलले का? एका कोण्या माणसाबद्दल बोलले का? नाही, सर्व माणसाबद्दल. सगळी माणसं काय आहेत? सोशल ॲनिमल आहेत, म्हणजे सामाजिक आहेत, सोशल असतात. या सेन्सने इथं वापरले, म्हणून इथं मॅनच्या आधी आर्टिकल येत नाही. येते लक्षात? दुसरं, मॅन इज मोर्टल. इथं आर्टिकल येईल का मॅनच्या आधी? वुमन इज मॅन्स मेट. येते लक्षात? जर हेच
संकुचित म्हणजे एका वुमेनबद्दल बोललं असतं तर तिथं आर्टिकल आलं असतं. आता एक पुढचा नियम घ्या. त्यानंतर एक दोनच नियम आहेत, बाकी मग आपण उदाहरण घेणार आहोत लिहून, जे की मागं आलेले परीक्षेमध्ये आलेले. नियम किती आहे? नियम नंबर 5. आर्टिकल इज नॉट यूज्ड before names of relations. ठीक आहे, म्हणजे नातेसंबंधांच्या आधी आर्टिकल वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल, फादर हॅज रिटर्न. फादर हॅज रिटर्न. ओके. नियम 6 लिहा. आर्टिकल is not used before names of sports. खेळाच्या नावापूर्वी आर्टिकल येतं का? नाही येत. फॉर इझी म्हणून एक नंबरचं उदाहरण घ्या. फॉर इझी, आय प्ले फुटबॉल हॉकी अँड क्रिकेट. आणि शेवटचा एक नियम लिहून घ्या. आजारांच्या नावाच्या आधी आर्टिकल येत नाही. आजारांच्या नावाच्या आधी आर्टिकल येत नाही. ठीक आहे. फॉर इझी, मिसल्स म्हणजे काय? बोला, आहेत ना सर्व? मिसल्स इज का झोपले? इज अ डेंजरस डिजीज. ठीक आहे. मिसल्स
म्हणजे काय कांजण्या. तेच असेल. आता आपण मागं आलेले काही प्रश्न घेऊया. हं? तुम्ही इथं खाली लिहिले तरी चालते. PYQ क्वेश्चन. हे 5-6 एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी प्रश्न आपले चुकणार नाहीत. शुअर. PYQ 1 नंबर. आता सांगा. This is really. इथं काय डॅश 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 आर्टिकल द्यायचे. enchanting स्टोरी. सांगा इथं आर्टिकल कोणतं येईल तुम्ही सांगायचे. आता सांगा. एन. चला लिहा तिथे एन. एन एकदम बरोबर आहे. ई आहे. ई पासून सुरू झाले पण त्याचा उच्चार आहे बघा इनचॅन्टिंग. इनचॅन्टिंग आहे की नाही. इनचॅन्टिंग म्हणून एन येईल. चला लिहा तिथं रिकाम्या जागेमध्ये एन लिहा. दुसरा प्रश्न. डॅश वर्च्यू. वर्च्यू म्हणजे काय. गुण. चांगला गुण. हॅज इट्स ओन रिवॉर्ड. कोणता आर्टिकल येईल सांगा तिथं. सद्गुण. सद्गुण. व्हर्च्यू म्हणजे काय सद्गुण. हा कोणतं नाऊन आहे मग ते अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे ना. मग इथं नो. मग इथं लिहायचं नो आर्टिकल. काय येईल इथं नो आर्टिकल. कळलं का नाही. ते कोणतं आहे Abstract. जी लिहा. डॅश डॅश गोल्ड is a precious metal. The goal is द येईल का बेटा. नाही येईल कारण मटेरियल आहे. नो आर्टिकल. मटेरियल नाउनला नो आर्टिकल. नो आर्टिकल. मटेरियल नाउन आपण लिहून घेतलं ना पहिलेच 2 वाक्य. बरोबर ना. I usually go to dash dash bed at 10 PM. वेळेच्या आधी कधी पण ॲट हे प्रिपोजिशन येतं. The bed. I go to the bed. ठीक आहे. तर कधी पण हे वेळेच्या आधी इथं काय येतं ॲट येतं. मुख्य म्हणजे ठिकाणाचे ठिके ॲट येतं. आणि जर मला म्हणायचं असेल इन नाशिक ॲट पेट रोड. ठीक आहे. तर इथं येतं नो आर्टिकल. का बरं. युजली म्हणजे नेहमी. तोच बेड आहे ना. तोच बेड आहे. आय युजली गो टू बेड ॲट 10 PM. आय गो टू स्कूल. मी कधी आपण म्हणतो का आय गो टू द स्कूल म्हणतो. आय गो टू स्कूल म्हणतो कारण मी त्याच स्कूलला जातो ना रोज.
आय गो गो टू स्कूल. का द येतं म्हणतो इथं? द येतं नाही. आय गो टू द स्कूल म्हणतो का नाही? मग मी कधी म्हणेन आय गो टू द स्कूल विच इज माय सन्स. माझ्या मुलाचं आहे ते तिथं येईल द. कळतंय? खूप महत्वाचं आहे. अंडरस्टँड होते का मॅडम? सर तुम्ही बोला. चला उत्तर सांगत राहा. उत्तर सांगितलं तर मला वाटेल आहेत बुवा. आता इथलं उत्तर सांगा तुम्ही. ही इज डॅश डॅश युनिव्हर्सिटी स्कॉलर. कोणतं आर्टिकल येईल सांगा? ए ए युनिव्हर्सिटी स्कॉलर. ही इज ओ ए. बरोबर. परीक्षेला प्रश्न आलेले आहेत हे PYQ मागच्या. ठीक आहे. आणखीन घेऊ दोन तीन घेऊ आपण. किती झाले? 5 झाले ना? 6 चालू आहे. 6 चालू आहे ना? 6. बघा आता इथल्या डॅश डॅश डिनर वॉज नॉट प्रॉपरली कुक्ड. समजते? सांगा बरं याचं उत्तर. सगळ्यांनी सांगा. एकदा व्हिडिओ ऑन करा बरं सर्वांचे. मला बघूया आहे का सर्वजण व्यवस्थित. बघा बघू द्या मला. एव्हरीवन नो आर्टिकल. प्लीज एव्हरीवन ऑन युअर कॅमेरा. बाळासाहेब, स्नेहा मॅडम, आणखीन कोण आहे? सुवर्ण मॅडम, कामात थोडं म्हणून मी व्हिडिओ बंद केलाय. नानाजी. हा ठीक आहे. बघा त्याचं द काय येईल इथे? द येईल, ए येईल, एन येईल, नो आर्टिकल येईल. काय येईल? द नो आर्टिकल. नो आर्टिकल. द इज राईट आन्सर. नो आर्टिकल. सांगतो आता. बघा याचं विश्लेषण देतो तुम्हाला. जेवणाच्या नामापूर्वी आपल्याला आर्टिकल लिहायचं नाहीये. ओके. पण इथं जे सांगितले ते निश्चित जेवण आहे. कोणतं? द डिनर वॉज नॉट प्रॉपरली कुक्ड. ते जेवण जे व्यवस्थित भाजलेलं नव्हतं किंवा शिजलेलं नव्हतं. कळतंय का? द डिनर वॉज नॉट प्रॉपरली कुक्ड निश्चित असेल तर तिथं द हे आर्टिकल येतच. आणि नुसतं आपल्याला साधं लिहायचं असेल हां तर तिथं काय येणार? नो आर्टिकल राहणार. तिथं राहील का आर्टिकल? नाही. आय हॅड डिनर इन द इव्हिनिंग. आय वॉज डिनर असं जर आलं तर ते काय राहील? तिथं नो आर्टिकल. कळते का मी काय बोललो? कळलं का? हे मुद्दाम घेतोय मी थोडे तुम्हाला कळण्यासाठीचे काही वाक्य. आता परत 7. He went 7. He went to dash dash church to see the
कार्विंग्स, त्या कार्विंग्सला बघण्यासाठी चेअर्सला जातो. इथं काय येईल? ए अँड ड काय किंवा नो आर्टिकल काय येईल? द येईल. द येईल. द येईल. कारण काहीतरी हेतू ठेवून जातोय मी तिकडे, विशिष्ट हेतू ठेवून जातोय, बरोबर ना? म्हणून इथे येईल द आर्टिकल. खूप गोष्टी आहेत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. खूप छान पद्धतीनं आजचं हे लेक्चर झालेलं आहे असं मीच म्हणून घेतो माझ्यासाठी. ठीक आहे, तर बहुत बहुत बढिया, खूप खूप छान, एकदम भारी. आता तुम्हाला वाटेल सर काही नियम समजले नाहीत किंवा कशी पाठ करायची, तर पाठ हे नियम तर लक्षात ठेवायचंच. त्याचबरोबर तुम्हाला वाक्य लक्षात ठेवावं लागतील, वाक्य वाचावं लागतील, जास्तीत जास्त वाक्य वाचावं लागतील. येते का लक्षात? जेवढे जास्त तुम्ही वाक्य वाचाल तेवढं जास्त तुम्हाला हे समजत राहणार आहे. कळतंय? संदीप सर, बोला सर. स्कूल, कॉलेज, चर्च, बेड, टेबल, हॉस्पिटल, मार्केट, प्रिझन, when these places are visited for their primary purpose, there is no article is used. यस, एकदम बरोबर. जर नेहमीच्या उद्देशाने जर ती असेल तर तिथं नो आर्टिकल. पण जर तिथं हेतू न गेले, कशाला गेले? ते कार्विंग पाहण्यासाठी गेलाय तो, म्हणून द आर्टिकल. ओके, चला, बहुत बढिया, खूप छान. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर, बाय. काय बोलायचं असेल तर तुम्ही 1 मिनिटात बोलू शकता. हां, बोला मॅडम. सर रेकॉर्डिंग करत जा ना. म्हणजे कसं जर काही वेळेस आता कसं मला आज नाही करता आलं, रायटिंग मध्ये काही नोट्स काढता नाही आले, तर मग ते परत राहत नाही आपल्याकडे. रेकॉर्डिंग असं जर ऍटलिस्ट नंतर परत पाहून ते करता तरी येईल, काढता तरी येईल नोट्स. ठीक आहे, रेकॉर्डिंग आहे, मी टाकतो रेकॉर्ड. हां, आणि ते पर्सनलच टाकतो, ते म्हणजे आपल्या ग्रुपलाच टाकतो. रेकॉर्ड आहे माझ्याकडे. प्रॉब्लेम येतो मध्ये मध्ये काही पण करावं. हां, तर रेकॉर्ड तर आहे, मी रेकॉर्डिंग करतच राहतो. सर्व काही हे रेकॉर्डच आहे. ठीक आहे.